माझा सर्व भाजीपाला घेऊन झालेला, पण या आंबट चुक्याच्या भाजीकडे पाहून माझा मोह काय आवरला नाही तिला घेण्याचा, त्यामुळे मी घेऊनच टाकली. आंबट चुक्याच्या भाजीसोबत शेपूची भाजी टाकली की भाजी खूप छान लागते. तर मी भाजी आणली, स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून घेतली. इकडे अन्नू मध्ये मध्ये करत होती, त्यामुळे तिला अनारदाने एका प्लेटीमध्ये दिले. तर ती प्लेटीमध्ये खाईल तर ना, तिने काय केलं, प्लेट पूर्ण खाली केली लादीवरती आणि लादीवरचे अनारदाणे खायला लागली. तर तिला म्हटलं, खा बाई, तुला जसे जमेल तसे खा, पण माझ्या मध्ये मध्ये काय करू नकोस. आता इकडे भाजी कट करून मस्तपैकी शिजण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि चण्याची डाळ भिजत ठेवलेली ती त्याच्यामध्ये टाकली. त्यानंतर मीठ टाकले आणि शिजायला ठेवली. आता इकडे मी फोडणीसाठी मी लसूण आणि मिरच्या मिक्सरला बारीक केल्या. त्यानंतर भाजी आपली एकदम गळून गेलेली, तर मग त्याच्यामध्ये लगेच बेसन पीठ ॲड केलं आणि ते एकजीव करून घेतले भाजीसोबत. तर बेसन पीठ टाकायचे कारण हेच की भाजीला एक चव छान येते आणि तिला थिकनेस येतो, म्हणजे की आपण भातासोबत पण खाऊ शकतो. तर इकडे आता फोडणीसाठी मी तेल घेत आहे. आता या तेलामध्ये लगेच आपल्याला ती मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे मी वरनं. चांगल्यापैकी तडका तो भाजून द्यायचा. त्यानंतर ते भाजीमध्ये ॲड करायचं आणि एकजीव करून घ्यायचं. आता हा तडका मस्तपैकी आपल्याला उकळून द्यायचा आहे चांगला आणि हा आपला रेडी झालेली आहे भाजी. खूपच छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि मला कळवा कशी होते ते. चला तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू